महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता कधी येणार शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आणली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानचा 20वा हप्ता या तारखेला येणार, कसे तपासायचे आपण बघूयात। भारत सरकार देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देत असते। हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्याच्या स्वरूपात दिले जातात। तर शेतकऱ्यांनी 6,000 रुपये कशा प्रकारे येत असतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि 20वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये केव्हा येईल आपण हे देखील जाणून घेऊया। देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे। मीडिया रिपोर्टनुसार 20 जून रोजी हा हप्ता जारी केला जाऊ शकतो, पण अधिकृत घोषणा अद्यापही बाकी आहे। दरवर्षी 6,000 रुपयांची थेट मदत या योजनेत मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे, जेणेकरून त्यांना शेती कामासाठी आणि इतर लहान सहान खर्चांसाठी पैशाची अडचण येऊ नये। भारत सरकार या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत देत असते। हे पैसे 2,000 रुपयाच्या 3 हप्त्यामध्ये दर 4 महिन्यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। यामुळे शेतीत बियाणे, खते खरेदी करणे किंवा इतर तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सोपे झाले आहे। पंतप्रधान मोदींनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात या योजनेचा 19वा हप्ता शेवटचा जारी केला होता आणि तेव्हापासून शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। ई-केवायसी नसेल तर पैसे मिळणार नाहीत। पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी। नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी OTP आधारित ई-केवायसी करणे आता अनिवार्य आहे। जर तुमचे ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केले नाही त्यांनी ते त्वरित पूर्ण करून घ्यावे। पीएम किसान यादीत तुमचे नाव कसे तपासायचे आपण जाणून घेऊया। तुम्हाला 20वा हप्ता मिळणार की नाही हे तपासणे खूप सोपे आहे। यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करावा लागेल। सर्वात आधी तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। त्यानंतर वेबसाईटवर लाभार्थ्यांची यादी बेनिफिशियरी लिस्ट लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा। आता तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडायचे आहे। सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट्स वर क्लिक करा। तुमच्या स्क्रीनवर सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, जिथे तुमचे नाव तपासू शकता। ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवत आहे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची मदत करत आहे। त्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कोणकोणते शेतकरी घेत आहेत, कोणाकोणाला घ्यायचा आहे, त्यांनी हे टिप्स फॉलो करायला पाहिजे आणि ई-केवायसी त्वरित जाऊन करून घ्यायला पाहिजे, तरच तुमच्या अकाउंटमध्ये 20वा हप्ता येईल। ज्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांच्या अकाउंटमध्ये 20वा हप्ता येण्याची खूप कमी शक्यता आहे। त्यासाठी लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या आणि तुम्ही देखील 20वा हप्त्याचा लाभ घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण की व्हिडिओ शेतकऱ्यांसाठीच बनवलेला आहे। त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ महाराष्ट्रात जी काही घडामोडी येत असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा।